IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोल्हापुरातील पत्की हॉस्पिटलनं लग्नाच्या 24 वर्षानंतर एका दाम्पत्याला अपत्यप्राप्तीचा आनंद मिळवून दिलाय। अत्यंत जोखमीच्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर संबंधित मातेला पुत्ररत्न झालं। जागतिक IVF दिनानिमित्त आज पत्की हॉस्पिटलच्या वतीनं या दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला। जागतिक IVF दिनाचं औचित्य साधून पत्की हॉस्पिटलमध्ये आज अत्यंत गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ केसची माहिती डॉक्टर सतीश पत्की यांनी दिली। पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या एका दाम्पत्याला लग्नाच्या 24व्या वर्षात अपत्य प्राप्ती होत नव्हती। हे दाम्पत्य 2023 साली पत्की हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालं। IVFच्या पहिल्याच प्रयत्नात यश आलं, पण 5व्या महिन्यात महिलेचा गर्भपात झाल्यानं निराशा आली। त्यानंतर पुन्हा IVF तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्यामध्ये यश मिळालं। गरोदरपणाच्या 9व्या महिन्यात त्या महिलेचं सिझेरियन करण्याचं ठरलं। सर्व प्राथमिक तपासण्या समाधानकारक होत्या, पण अचानक रक्तदाब कमी झाल्यानं ती महिला अत्यवस्थ झाली। आईच्या बिकट परिस्थितीमुळे गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके मंदावू लागले होते। अशा गंभीर परिस्थितीत शस्त्रक्रिया करून आई आणि बाळ या दोघांनाही सुखरूप ठेवण्यात आलं। या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर उज्ज्वला पत्की, डॉक्टर सुहृदय पत्की, डॉक्टर अदिती कुंटे, भूलतज्ञ डॉक्टर श्रीस्वरूप कुलकर्णी आणि डॉक्टर साई प्रसाद यांनी मेहनत घेतली, असं डॉक्टर पत्की यांनी सांगितलं। ह्या केसमध्ये खरोखर ही चॅलेंजिंग केस होती। लग्नाला यांच्या 24 वर्ष झाली, वयसुद्धा साधारण 42-40च्या दरम्यान वय होतं, पण खरं तर प्रेग्नन्सी अनइव्हेंटफुल होती। सगळा प्रॉब्लेम आला तो डिलिव्हरीच्या वेळेला। सीझरच्या वेळेला अचानक पेशंटचं ब्लड प्रेशर लो झालं, नाडीचे ठोके लागायचे बंद झाले आणि त्याला म्हणतात सडन मॅटर्नल कोलॅप्स, म्हणजे पेशंट कोलॅप्स होते। कितीतरी वेळेला एम्बॉलिझम हे त्याच्या मागचं कारण असतं। तर त्यावेळेला बाळाचे पण ठोके मंदावल्यामुळं खरं मोठं चॅलेंज होतं की इथं तर आपल्याला आई पण वाचवायचे आणि बाळ पण वाचवायचं आहे। पण आमच्या सगळ्या ह्या टीमने त्याच्यामध्ये डॉक्टर सुहृद पत्की आहेत, डॉक्टर श्वेता कुलकर्णी आहेत, डॉक्टर आदिती कुंटे आहेत, डॉक्टर श्रीस्वरूप कुलकर्णी आहेत, आम्ही दोघं डॉक्टर उज्ज्वला पत्की आहोत आणि डॉक्टर साई प्रसाद जे आहेत डायमंड हॉस्पिटलचे, ते असं सगळ्यांनी मिळून फार जलद गतीने पावलं उचलली आणि त्यामुळं बाळाला पण आम्ही वाचवू शकलो आणि आईला पण आम्ही वाचवू शकलो। आज जागतिक IVF दिनानिमित्त पत्की हॉस्पिटलच्या वतीनं या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला। तर डॉक्टर श्वेता कुलकर्णी यांनी अत्याधुनिक IVF तंत्रज्ञानाची माहिती दिली, तर डॉक्टर अदिती कुंटे यांनी वंध्यत्वाची कारण आणि उपाय याबद्दल माहिती दिली।